नमस्ते. आता ही 5वी केस आहे. मी शिवराज पाटलांच्या प्रचारासाठी गेलेलो होतो. 90ची गोष्ट आहे जवळपास. आणि शिवराज पाटील म्हणजे अतिशय संवेदनशील व्यक्तिमत्व. राजकारणात कितीतरी मोठमोठे पदावर राहिले, पण ते ग्राउंड लेवलला डाऊन टू द ग्राउंड राहायचे आणि निष्कलंक माणूस होता. तर मला त्यांच्याशी खूप माझे संबंध होते आणि त्यामुळे त्यांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो 90च्या दरम्यान. त्यावेळेस रात्री झोपल्यानंतर त्यांच्याकडे शिवराज पाटलांचा मला फोन आला आणि डॉक्टर तुमच्याकडे ते पेशंटचे लोक आले परळीचे आणि ते तुम्हाला जायचं, तुम्ही तुमच्या पेशंटसाठी जावं लागेल, तुम्हाला जा, तुम्ही इथं थांबू नका म्हणून सांगितलं त्यांनी मला. हे लोक शिवराज पाटलाकडे गेले. ते रात्री त्यांना उठवलं आणि असं डॉक्टर वंगे तुमच्याकडे प्रचाराला आलेत आणि त्यांना पेशंट एक आमचा सिरियस झालेला आहे, ते त्यांना पाठवून द्या म्हणाले. ते मग शिवराज पाटलांनी तसं फोन केला मला. त्यांनी मला उठवून सांगितलं मला की तुम्ही जा म्हटले, काही चिंता करू नका, नंतर या म्हणून सांगितलं त्यांनी मला. मी परळीला आलो. तसंच अमेबिक लिव्हर ॲब्सेस होतं त्याला आणि ते फुटलं होतं. इंट्रापेरिटोनियल फुटलेलं होतं. पेरिटोनायटिस झालं. पेशंट वॉज इन शॉक. मग त्यांना नेहमीप्रमाणे आम्ही सप्लिमेंट दिलं, साऱ्या तयार केलं आणि ऑपरेशनला घेतलं. ऑपरेशन केलं. ऑपरेशनमधून खूप ते ड्रेन निघालं, मध्ये पस वगैरे सारं निघालं ॲम्बिक ॲब्सेसचं. त्या काळामध्ये ॲम्बिक ॲब्सेसेस खूप सापडायचे आम्हाला. आता सध्या कोणी सापडत नाही, फार कमी सापडतात. तर त्यावेळेस ते गेल्यानंतर ड्रेन ते पूर्ण क्लीन करून घेतलं मधून आणि एक ड्रेन ठेवून दिला मध्ये. अँटीबायोटिक सुरू केले, अँटीॲम्बिक ट्रीटमेंट सुरू केली आणि झाल्यानंतर ते 4-5 दिवसानंतर पेशंट चांगला झाला. एक 3 दिवसानंतर ड्रेन काढला. त्या काळात हायड्रेटिस तो खूप सापडायचं आम्हाला. एकदा लिव्हर हायड्रेटेड होतं आणि मल्टिपल हायड्रेटिस इन द अब्डोमेन. मग लिव्हरला हायड्रेटेड ते काढताना नेहमी आम्हाला पुस्तकात आपल्या लिटरेचरमध्ये सांगितलं जायचं किंवा ते फुटलं तर ती ॲनेफॅक्टिक शॉक होतो, पेशंट जातो, अशी भीती घालायची त्यावेळेस. भीती म्हणजे वास्तविक होतं ते, पण मला तसं कधी आढळलं नाही झालेलं. ते एक हायड्रेटिस असंच काढलं, लिव्हरमधून काढलं आणि अब्डोमेनमध्ये मल्टिपल हायड्रेटिस होते, ते सारे काढले. 1-2 फुटले, पण फॉर्च्युनेटली काही झालं नाही आणि त्याला मेटानोझोल दिले आणि ते हेल्मेटिक देऊन टाकलं ट्रीटमेंट आणि ते सारे काढलेले काढून मी एका मोठ्या काचेच्या कंटेनरमध्ये ठेवून दिले असे. आणि ते पाहायला लोकांना यायचे, बघायचे कसं झालं, कसं बघायचे. तर त्यावेळेस लिव्हरची सर्जरीसुद्धा आम्ही करायचो आणि त्या काळात काही फॅसिलिटी जास्त नसतानासुद्धा त्याच्यात कसं होतं माहिती आहे, तेव्हा मोनोपॉलीच होते आमची. काही झालं तर आम्हीच करणार, दुसरं कोणी करणार नाही, अशी अवस्था असल्यामुळे पेशंटही विश्वास ठेवायचे आणि म्हणायचे की तुम्ही काही करा, ह्याला वाचवा म्हणायचे असे. तर ते लिव्हरच्या ज्यावेळेस ड्रेनेजमध्ये नील झालं त्यावेळेस कोण टाकला आणि पेशंट चांगला झाला. चांगला झाल्यानंतर तो पेशंट ते एक 2-4 महिन्यानंतर तो काय केला, ते हाजला जाऊन आला. तो शबीर नाव होते त्याचं. हाजला गेला. हाजला जाऊन आल्यानंतर तो येताना त्यांनी माझ्यासाठी झमझम मांडलं. ते काय झमझम पाणी असते की ते पवित्र पाणी, आणि ते खजूर घेऊन आले माझ्यासाठी तिथून. मग आता ह्याच्यापेक्षा जास्त रिवॉर्ड काय असावं आपल्याला, इतकं केल्यानंतर मिळतेच ते लोकांचं खूप प्रेम मिळते मला त्यामुळे, आणि हे सर्वात माझी मोठी संपत्ती आहे. धन्यवाद.